सावी, तू आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलंस त्या सगळ्यासाठी, त्या सगळ्या गोष्टींसाठी सॉरी अँड थँक यू. सावी, सायरस, लाईफ मध्ये तुला डॅड हवं असेल, मम्मा हवी असेल, पण मला माझा भाऊ हवाय. एक काम करतो, बपावला फोन करतो आणि जमाल गोटा आणायला सांगतो. म्हणजे ते काहीच उपयोग नाहीये. बपाव सुद्धा त्याच पार्टीतला आहे. साहेबा साहेबा साहेबा. तू ऐक माझं, हे करून काही फायदा होणार नाही. लाईफ मध्ये पहिल्यांदा ऑफिशियली चोरी करून सुद्धा मी या तिघांपैकी काहीच चोरलेलं नाहीये. इनफॅक्ट यू नो व्हॉट, मी जगातला पहिला चोर असेल ज्याने गल्ल्यातले पैसे बाजूला ठेवलेत आणि बाजूची हिशोबांची वही घेऊन आलोय. उद्याची सकाळ आपल्यासाठी काहीतरी खुश खबर घेऊन येणार. ठीक आहे. उत्तम लोकेशन आहे सर, सी फेसिंग, स्पेशियस, उत्तम डेकोरेशन. रेटच्या बाबतीत माहिती आहे ना सर, हिशोबाच्या बाबतीत मी किती पक्की येते. सॉरी म्हणायला आली असशील तर इट्स ओके, मला राग नाही आला. पण पुन्हा भांडण उकरायला आली असशील ना तर माझ्याकडे वेळ नाही. का? काय काम आहे का लय इम्पॉर्टंट? हो, एक व्यक्ती बाहेर मला भेटायला आले. अरे पण बाहेर तर कोण पण नाही. बाहेर नसतील तर दाराबाहेर असतील, दाराबाहेर नसतील तर गेट बाहेर असतील ना. त्यांचा मेसेज आलाय, ते वाट बघतायत माझी. तू का आलीस? आणि ते काम म्हणजे ते पाप्याने सांगितलं की तुझे कपडे इकडे ते तिकडच्या बाथरूम मध्ये ठेव. का? त्याला आंघोळीला जायचं. त्याच्या आंघोळीचा आणि माझ्या कपड्यांचा काय संबंध? म्हणजे त्याला ते पोरींची लाज वाटते ना, म्हणून ते तुझे कपडे आत असतील तर तू आंघोळीला नाही जाऊ शकत. ए हॅलो, हा त्याचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. कोणीतरी वाट बघतंय माझं, मी त्यांना असं थांबायला नाही सांगू शकत. अरे असं काय करते, 1-2च मिनिटं लागणार आहेत फक्त ते तिकडनं नेऊन ठेवायला. एवढं काय? जशी हिशोबाची पक्की आहे ना तशी वेळेची पण पक्की आहे. हे बघ, ठीक आहे, सॉरी मी तुला बोलले, आता नाही बोलणार परत. आणि आपलं जे काय प्रॉब्लेम होता ते सगळं सॉल्व, आता सगळं ओके. हा सॉरी, एकदम जा ना प्लीज. बस जाते. आता बोला, काय प्लॅन आहे तुमचा? कसला प्लॅन दीदी? जो काही प्लॅन होता तो आम्ही कालच सांगितलंय तुम्हाला. शांती नाही, आम्हाला सांग आणि या दोघांना पण सांग ना आमचा काय प्लॅन आहे. मी बोलले होते ना तुम्हाला, जागा विकायला निघाले ते तोच होता तो माणूस. आल्यापासून जागेकडे डोळ्या फाडून पाहत होता. सावी, तुम्ही जागा. एक मिनिट, लेट हर फिनिश. बोल. हा पण आव आणतोय चांगला वागायचा. पण मगाशी लक्ष्मण उर्मिलाला सांगत होता 10 लाख रुपये देतो, इकडचं काम सोडता का? एक सेकंड दीदी, ते काही तसं नव्हतं. मी फक्त टाइमपास करत होतो. जस्ट तुमचं कळलंय मला सगळं, टाइमपास, गेम. हा ठीक आहे, ते असेल माझ्या मस्करी तुमची. पण या काय? हो काय आहे ताई? सॉरी दादा, काय झालं? गाड्या काय येईना झाल्यात? काय माहित नाही ताई, फार उशीर झालाय. गाड्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. दुष्काळात 13वा महिना आहे. चहा देऊ का? हा चालेल, द्या कटिंग एक. ए पंकज, 4 नंबर टेबल आहे, कटिंग दे. ठीक आहे ना, होतंय ना, आता जाऊ दे ना. नाही मग चल ठीक आहे, 10 लाख, 15, 20, 25 बोल तर. तू किती घेणार? बोल बोल बोल. लाख? सिरियसली? मग काय, करोड? मी सांगते,
माझा भाऊ आणि मी इथून जाणार नाही. तुम्हाला काय करायचंय ना ते करा. हा भाई, तू आधी इथून फोटो काढला, तिकडे नेला, तिकडून काढला, परत तिकडे आणला. भाई हे सगळं तू केलं ना, त्याच्यामुळे असं होतंय. फोटो हलवायला नको पाहिजे होता. अरे एक सेकंड यार, असं काय नसतं रे साहेबा. फोटो फोटो असतो. आणि तुला खरं सांगू का, माणसांची जागा भिंतीवर नसते, मनात असते. आणि माझा डॅडा आहे ना मनात आहे, माझ्या आणि तुझ्या. कळलं ना? दिस इज जस्ट अ फोटो यार. चिल. भाई सगळी माणसं ना इकडे मनातच आहेत. हा, इथे कोणीच नाही. अरे साहेबा कशाला टेन्शन घेतो? मी आहे ना. माझ्यासाठी तू आहे, तुझ्यासाठी मी आहे, आपल्या दोघांसाठी आनंदी दिदी आहे, आणि आपल्या तिघांसाठी हे हॉटेल आहे, आणि या हॉटेलसाठी आपल्या सगळ्यांसाठी माझा डॅडा आहे यार. तू बघू तू बघतोय बघ कसा. त्याला आवडलेलं नाही तुझी हे असं हार मानलेलं. तो रागाने बघतो. इट्स अँग्री फिश आहे, अँग्री. अरे बाई तू काय आहेस? अरे तू बंकच काय करतो? अरे अरे हा माणूस मेलेला आहे. हा परत तुझा डॅडा आहे, बाप आहे तुझा. बंकच कसली करतो? अरे बस काय यार, तू खुद देख ना. बघ बघ कालपर्यंत कसा होता माहितीये. अरे काय तुम्ही गड्याला काय मस्ती काय करताय, झगडा काय करते. अरे आज बघा कसा. आज बघा. अरे पप्पिया, तू असा हार मानले तर तो कसा बाबा हॉटेल कसा चालणार? भाई तुला माहिती नाहीये, या खयाली पुलामध्ये काही प्रॉब्लेम आला ना, काही संकट आलं ना, तर पहिला सिक्रेट टॉक मी डॅडाशी घेतो. हा म्हणजे भावाशी घेतो, आणि मग तो आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आपला एक्सपिरियन्स आहे भाई. हा बाबांची शपथ. मुली मोली मला माहितच नव्हतं. डॅडा एकदम विषपॉन्ड आहे. अरे विष नाही, अमृत. ए अरे नाही नाही, ते वाला विष नाही. ते विष म्हणजे मराठीत इच्छा पूर्ती असते ना. यू हर्ड दॅट सॉन्ग, नवसाला पावतो गणपती. नव मला घरी जावं लागेल. काय झालंय काय? माझ्या मायनं आमचं घर घाण ठेवलं होतं. पोरींच्या शिक्षणासाठी पैसे लागतात म्हणून. पैसे परत देता आले नाहीत. जप्ती लागली घरावर. हमने जो कुछ भी कहा ना, वो हमारे दिल का दर्द था. तुम्हें दुखी नहीं करना चाहते थे. काश बेटा, काश हमारा पहला पोता तुम्हारी कोख से आता. हमें बहुत खुशी होती. कौतुक वाटतं मला. चावीबद्दल कोणी काहीच बोललं नाही. चावीबद्दल सांगण्यासारखं काही नाहीच आहे, तर काय सांगणार. जर ती चावी इतकी महत्वाची नाहीये, तर मग मधू काका आणि विक्रांत ती चावी घरातल्या प्रत्येक कुलपाला लावून का बघत होते? झालंय काय ते तरी सांगशील का मला? लायर आहेस तू, खोटं बोलतोस माझी नेहमी. पण बच्चा झालंय तरी काय झालंय मलाच विचार तू. मी तुला पैसे मागितले, तू मला पैसे दिले नाही दिले, आणि त्या राधिकाने स्कूटर घेतली. तुझं आणि ह्या मुलीचं प्रकरण चालू असल्याचा सज्जड पुरावा आता माझ्याकडे आहे. अरे व्हॉइस रेकॉर्डिंग दोघांचा आहे. आता दोघांचा आवाज राधिका नक्कीच ओळखेल. ते ना तुम्ही जागा का बदलली? गोदकाला काय वाटलं असेल? असं अंधारात कुणी हात धरतं का? माझ्याच बायको साथ धरू. मुला इच्छा कळलं आता नाही. कुणीतरी बघेल ना सुद्धा. ताप देता बाबा तुम्ही. साधं जवळ बी येणं झालं. हो. हसायला काय झालं? मग आजकालच्या पोरांना इतकं भडक नटलेलं नाही आवडत. अहो आजकालच्या पोरांना पोरगी जशी आवडेल तशीच असायला पाहिजे ना. तूच ये इकडं आणि सांग की काय करायचं ते. तिथलं एक सांगू का? काय? तू कसं मेकअप बिकअप करत जाऊ नको. तू जशी आहेस ना तशीच छान दिसतेस.
बसमध्ये ओळख झाली. कुठल्या? शिर्डी कोपरगाव एसटी बसमध्ये. कुठली एसटी बस? पंढरपूर बस असायची. इथनं कोपरगावला जायचं कॉलेजला ना. मग फर्स्ट टाइम तिला बघितलं तसं प्रेमात पडलो. त्यांची अटच ती होती, तू जेव्हा केव्हा डिवोर्स घेशील मला तू तुझ्या दोन्ही मुलांसोबत हवी, मला फक्त तू नको, तू सुद्धा नको, मला काहीच नको.